नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हरभरा, आले, गवार आणि डाळिंब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत। आज अचलपूर बाजारात सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 125 क्विंटलने वाढून 550 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 100 रुपयांनी वाढून 6850 रुपये प्रति क्विंटल झाले। तर अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 149 क्विंटलने घटून 880 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 160 रुपयांनी घटून 6840 रुपये प्रति क्विंटल झाले। लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 1432 क्विंटलने घटून 2771 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 50 रुपयांनी वाढून 7150 रुपये प्रति क्विंटल झाले। आज लातूर बाजारात लाल हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत 179 क्विंटलने घटून 466 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 6000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। तर अकोला बाजारात लोकल हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत 182 क्विंटलने घटून 251 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर हा 6000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। तुळजापूर बाजारात काट्या हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत 5 क्विंटलने वाढून 45 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 6000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। आज श्रीरामपूर बाजारात आल्याची आवक कालच्या तुलनेत 3 क्विंटलने घटून 24 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 1000 रुपयांनी घटून 7000 रुपये प्रति क्विंटल झाले। तर अकोला बाजारात आल्याची आवक कालच्या तुलनेत 55 क्विंटलने घटून 25 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 9000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। नागपूर बाजारात लोकल आल्याची आवक काल इतकीच 960 क्विंटल राहिली होती। तसंच सरासरी दर 625 रुपयांनी वाढून 11500 रुपये प्रति क्विंटल झाले। आज छत्रपती संभाजीनगर बाजारात गवारीची आवक कालच्या तुलनेत 9 क्विंटलने घटून 25 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 3000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। तर पुणे मोशी बाजारात लोकल गवारीची आवक कालच्या तुलनेत 20 क्विंटलने वाढून 40 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 500 रुपयांनी घटून 5000 रुपये प्रति क्विंटल झाले। नागपूर बाजारात लोकल गवारीची आवक कालच्या तुलनेत 50 क्विंटलने घटून 50 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर हे 1000 रुपयांनी घटून 5500 रुपये प्रति क्विंटल झाले। आज छत्रपती संभाजीनगर बाजारात डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 71 क्विंटलने वाढून 113 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 100 रुपयांनी वाढून 4000 रुपये प्रति क्विंटल झाले। तर अमरावती बाजारात डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 55 क्विंटलने घटून 135 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 500 रुपयांनी घटून 6000 रुपये प्रति क्विंटल झाले। पिंपळगाव बसवंत बाजारात डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 10 क्विंटलने घटून 228 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 1500 रुपयांनी घटून 7750 रुपये प्रति क्विंटल झाले। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेत असतो। हा आढावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनही ॲग्रोवनला फॉलो केलं नसेल तर ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।